नमस्कार मंडळी, तुमचं दिव्यात जायका घरमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खास भोगीची भाजी. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी खास केली जाणारी पौष्टिक व खूप चविष्ट अशी ही भाजी. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवायची, त्यात नंतर तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे, मस्त तडतडू द्यायचे. छान असे तडतडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आणि कांदा टाकून मस्त ब्राऊन होईपर्यंत शिजून घ्यायचा. आता मी तुम्हाला सांगते कांदा फ्राय होईपर्यंत आपल्याला ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य. भोगीच्या भाजीसाठी लागणारं वांगे, गाजर, हिरवी शेंग, फ्लावर, मटर, ढोबळी मिरची, कोबी, वाटाणा, मटकी, हरभरा, कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट, तेल, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर. बघू शकता मी हे सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे ताटामध्ये. कारण की आपल्याला मी जेव्हा निवडत होते तेव्हा सगळं ते आता वेगळं ठेवत कधी बसायचं म्हणून सगळं एकत्रच करून घेतलेलं आहे. मस्त आता कढईमध्ये टाकून घ्यायचं ते सगळं आणि त्याला चांगलं तेलावरती वाफवून घ्यायचं. कारण की काय होतं माहिती आहे का, त्याच्यातला जे कच्चेपणा आहे तो सगळा निघून जातो. आपण नंतर मग आपल्याला पाहिजे तसं पाणी वगैरे टाकून घेऊ शकतो. त्यामुळं आधी फक्त वाफवून घ्यायचं तेलावरती छान. ते त्यानंतर वाफल्यानंतर आपल्या आवडीचे मसाले मी तर जास्त काही टाकले नाही, फक्त सिंपल हळद आणि आपलं कांदा लसूण मसाला एवढंच टाकलेलं आहे, मीठ चवीनुसार, बस. जास्त काही नाही, कारण की मला ही भाजी सिंपल ह्या पद्धतीनेच आवडते, जास्त मसालेदार अशी आवडत नाही. त्यामुळे मी अशी सिंपलच केलेली आहे. आणि तुमच्याकडे ही भाजी कशी बनवली जाते मला ही नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे. प्रत्येक गाव बदललं म्हणलं की पद्धतीही बदलते. त्यामुळे ज्यांच्या त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळं म्हणते की तुमच्याही पद्धती मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मला जाणून घ्यायला खूप जास्त आवडेल. त्यानंतर मी ही लाल मिरची पावडर टाकलेली आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्या तिखटाला पण छान असं शिजून घ्यायचं थोडा वेळ. बघू शकताय मस्त मिक्स झालेली आहे भाजी आपली. बघा आता किती सुंदर कलर दिसतोय भाजीचा आपल्या. आम्ही तर ना मकर संक्रांत यायची खूप जास्त आतुरतेने वाट बघायचो, कारण की ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मकर संक्रांतीला मिळतात. त्यामुळे आणि मग काय नंतर थोड्या वेळाने ते सगळं वाफून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं आपण त्याच्यात पाणी ॲड करू शकतो. मग काय चांगली उकळी फुटू द्यायची. गरम पाणी टाकायचं, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही. कारण की गरम पाण्याने ती थंड पाण्याने एक वेगळीच चव येते आणि गरम पाण्याने वेगळीच चव येते. त्यामुळे आणि मग मी तुम्हाला माझ्या लहानपणीचा किस्सा सांगते, की आम्ही लहानपणी म्हणलं ना तुम्हाला मगाशी मी, की आम्ही भोगीची वाट बघायचो. कारण की वर्षभरात आपल्याला ही एकदाच खायला मिळते भाजी. ऑदर सीझनला पण हे मिळतात नाही असं नाही. पण जी चव ह्या मंथमध्ये खायला भेटती ती ती चव बाकी ऑदरमध्ये नाही, तेवढी मज्जा नाही येत ते खायला. त्यामुळे आत्ताच खायचं, मस्त बनवायचं आणि खायचं. त्यानंतर आपल्या बघू शकता भाजीला मस्त उकळी फुटलेली आहे. त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडेसे तीळ टाकून घ्यायचे. मस्त बघू शकताय तुम्ही, मी तीळ वगैरे टाकून घेतलेलं आहे. मस्त हलवून मिक्स करून घ्यायचं. आम्ही तर शेंगदाण्याच्या कुटातच रस्सा भाजी करतो ही. आम्हाला तर अशीच आवडते, हीच पद्धत आवडते. त्यामुळं आम्ही काही वाटण वगैरे बनवत नाही. मग काय थोड्या वेळाने मस्त उकळून आल्यानंतर थोड्या वेळाने कोथिंबीर टाकून घ्यायची, मस्त गार्निशिंग करायची. बघू शकताय आपली भाजी किती सुंदर दिसतीये. कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्या. आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी. तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल मला. आणि तुम्ही बनवल्यानंतर नक्की कमेंटमध्ये सांगा.
आपण ही भोगीची भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत म्हणा ह्यासोबत सगळ्या पदार्थासोबत खाऊ शकतो. आणि त्याच्यावरती त्या भाकरीवरती थोडंसं लोणी जर किंवा तूप टाकलं तर त्याची चव अजूनच खूप जास्त वाढते. बघू शकताय कसली तर्री आली ना आपल्या भाजीला. मला तर खूप जास्त बघूनच असं वाटतं की कधी कधी खाईन. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. खूपच भारी. बघू शकताय तुम्ही. वाव, खरंच खूप छान झालेली आहे भाजी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण भाकरी बनवून घेऊया. तुम्हाला भाकरीची प्रोसेस सांगते. मस्त बाजरीचं पीठ घ्यायचं, छान अशी भाकरी मळून घ्यायची. आपण जेवढं भाकरीचं पीठ चांगलं मळू तेवढी भाकरी आपली छान होते. तुम्ही बघू शकता व्यवस्थित भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता छान असं मळायचं. आणि भोगीच्या भाजीचं खास म्हणजे ही थंडीमध्ये खूप जास्त हेल्दी पण असते. त्यामुळं आपल्या तब्येतीसाठी पण चांगली असते. बघू शकता मी पीठ छान असं मळून घेते. आणि खास म्हणजे सांगायचं एक की बाजरी आपल्या शरीरासाठी हेल्दी असते. थंडीमध्ये तर खूप छान असतेच खाल्लेली भाकरी ही. खास करून भरपूर लोक ही बाजरीची भाकरी ह्या सीझनमध्ये खातात म्हणजे खातातच. त्यामुळे एकदा तरी आपण ही भाजी केली पाहिजे. आणि खास ह्या सणाला तर खूप जास्त खास ह्याला महत्त्व दिलं गेलं आहे, बाजरीच्या भाकरीला आणि भोगीच्या भाजीला, हे मिक्स भाजीला. खरंच अप्रतिम लागते चवीला देखील. आणि त्याच्यावरती तीळ लावून तर आहा भन्नाट एक आपली व्हेज थाली तयार झालेली आहे. मस्त. बघू शकता आता मी पीठ किती छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. जेवढं आपण चांगलं पीठ मळू तेवढी चांगली भाकर बनते. मस्त गोळा बनवून घ्यायचा आणि थापायला घ्यायची भाकर. मस्त खाली पीठ लावून घेतलंय बघू शकताय तुम्ही. मस्त अशी थापून घ्यायची गोल गोल. तुमच्याकडे भोगीची भाजी कशी बनवतात ते देखील सांगा. आणि भोगीच्या भाजीसोबत भाकरी कुठली खाता तुम्ही, ज्वारीची की बाजरीची, ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता आपली भाकरी मस्त अशी गोल गोल तयार झालेली आहे. आता ही थोडीशी अजून मोठी करायची, त्यानंतर मग ती तीळ वगैरे लावून घ्यायचं. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागातून बघताय मला हे पण नक्की सांगा. कारण की माझा व्हिडिओ कुठपर्यंत जातो हे मला पण समजेल. त्यामुळे बघू शकता आपली भाजी मस्त रेडी झाली आहे. आता तीळ वगैरे टाकून एकदा अजून थोडंसं थापून घ्यायचं. कारण की तीळ निघणार नाहीत ना, त्यामुळे व्यवस्थित थापून घेतलं तर बरं पडतं. बघू शकताय आपली भाकरी किती मोठी झालेली आहे. छान अशी पातळ. जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही करायची. तवा मस्त गरम झालाय, तव्यावरती टाकून घ्यायची. पाणी वगैरे लावून घ्यायचं. माझ्या भाकरीचं आणि माझं एक नातं वेगळंच आहे.
ते सांगायचं म्हणजे की मला ना माझ्या आजीने मला भाकरी बनवायला शिकवलेल्या आहेत. त्यामुळं माझं आणि भाकरीचं नाते खूप जास्त वेगळं आहे. मला खूप अटॅचमेंट आहे भाकरीसोबत. कारण की भाकरी एक खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मी माझ्या आजीच्या हाताने मला तिनं लहान म्हणजे लहान असताना आपण बघायचं आपण लहान असताना की ती कशी बनवायची. नंतर मोठी झाल्यानंतर मग मला तिने शिकवलेली भाकरी कशा बनवायच्या, काय बनवायच्या. बघू शकता मी पलटून घेतली भाकर. पाणी थोडंसं ड्राय झाल्यानंतरच पलटून घ्यायची भाकर. कारण की खूप जर ड्राय झाली ना तर भाकरीला असं चिऱ्या पडतात. त्याच्यामुळे ती भाकरी एवढी चांगली नाही होत. त्यामुळे व्यवस्थित आधी थोडंसंच पाणी आपलं कमी होऊ द्यायचं त्याच्यावरचं, हडकू द्यायचं, मगच पलटायची भाकर. तर बघू शकताय मस्त शेकली, भाजली गेली आहे खाल्ली. बाजरी कसं चिकट असते ना त्याच्यामुळं ती जास्त फुगत नाही एवढी. एखादी फुगती कधी नाही. थोडंफार ते भाकरीचं होतं तसं. बघू शकताय मस्त अशी भाजून घेतलेली आहे. खूप जास्त लवकर करपती बरं भाजी सॉरी भाकरी. त्यामुळं लक्षपूर्वक करायची. बघू शकता आता मी मस्त आपली भाकरी पण रेडी झालेली आहे. आता ताट पण रेडी करते आणि मस्त ताव मारते. बघू शकता कसली भारी तर्री आली भाजीला देखील. मस्त ताट रेडी केलेलं आहे. त्याच्यासोबत एक कांदा ठेवायचा, भाकरीवरती तूप किंवा लोणी टाकायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला भोगीची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी मकर संक्रांत.